विविधतेतून एकतेचा संदेश देणारा एनकेटी शाळेचा वार्षिक कार्यक्रम सोहळा संपन्न. एनकेटी शाळेचा वार्षिक कार्यक्रम सोहळा आज संध्याकाळी एनकेटी शाळेच्या सभागृहात अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कौशल्य आणि सांस्कृतिक मूल्य समाजासमोर सादर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गेस्ट ऑफ ऑनर म्हणून डॉक्टर उषावती शेट्टी तसंच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर निकिता कोठारी यांची उपस्थिती मिळाली. तसंच ट्रस्टचे आदरणीय सचिव नटवरलाल विरजीबाई ठक्कर, अध्यक्ष डॉक्टर नांजीबाई किमजीबाई ठक्कर ठाणावाला आणि आदरणीय प्राचार्या लिडिया सालियन यांची उपस्थिती सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली. मान्यवरांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचं स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालं. संध्याकाळचा विशेष आकर्षणाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम. मास्टरपीस ऑफ मॅग्निफिशंट या वार्षिक थीमनुसार विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि इतर सादरीकरणांद्वारे कल्पकतेनं सादरीकरण केलं. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संघभावनेचं सुंदर दर्शन घडलं. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. तसंच मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं. या कार्यक्रमाचा समारोप हार्दिक धन्यवाद प्रदानाने करण्यात आला. यावेळी अतिथी, व्यवस्थापन, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता हा महत्त्वपूर्ण संदेश प्रभावीपणे पोहोचवला. हा वार्षिक कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला आणि आनंद, प्रेरणा आणि अभिमानाच्या आठवणी मनात कोरून गेला. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड यांची नियुक्ती. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. तब्बल 3 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर अखेर लोकनियुक्त महापौरांची निवड जाहीर झाली असून शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड यांनी ठाण्याच्या महापौरपदाची सूत्र हाती घेतली. उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून या निवडी अधिकृतपणे घोषित केल्या. या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यंदा महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यानं महायुतीकडून शर्मिला पिंपळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं तसंच सभागृहात कोणतीही हरकत नोंदवली न गेल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. याच प्रक्रियेत उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांचीही एकमतानं निवड झाली आहे. सध्याच्या ठाणे महापालिकेतील 131 नगरसेवकांपैकी शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक म्हणजेच 75 नगरसेवक आहेत, तर भाजपकडे 28 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIMचे 5, ठाकरे गटाचा 1 आणि अपक्ष नगरसेवक 1 आहे. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या या संख्याबळामुळे महायुतीकडे स्पष्ट बहुमत होतं आणि त्यामुळे निवड प्रक्रिया केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहिली. 2022मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली होती. या काळात महापौर आणि उपमहापौरांची दालनं तसंच अधिकृत वाहनं वापराविना राहिली होती. आज या पदांची पुन्हा प्रतिष्ठापना होताच महापालिका मुख्यालयात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं आणि संपूर्ण परिसराची आकर्षक सजावटही करण्यात आली होती. नवनियुक्त महापौर शर्मिला पिंपळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आपली भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ ठरवू. ठाणे शहरासमोर वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था आणि पाणीपुरवठ्यासारखा गंभीर समस्या असून महायुतीतील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला गती देण्याचा आपला निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेच्या निवड प्रक्रियेच्या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्थानिक आमदार तसंच महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. महापालिका मुख्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य कटआउट्स आणि बॅनर झळकत होते. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आणि ठाणे महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधींच्या कारभाराची सुरुवात झाल्याचा जल्लोष पाहायला मिळाला.
पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खरं तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करू. खरं तर 2022 मध्ये कार्यकाळ संपला होता आणि 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता 2026 मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत. महासभा जेव्हा होतील तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांच्या समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास कामं केली जातील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व गुंतवणूकदारांना आश्वासक, विश्वास पाठक यांचं ठाण्यात प्रतिपादन. आज भारताच्या प्रगतीचा आलेख हा 7.5% इतका आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व लाभले ते गुंतवणूकदारांना आश्वासक असं आहे. मोदींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था जोमानं पुढे जाते. याकरिता आर्थिक शिस्त महत्त्वाची असते. मागील वर्षापेक्षा यंदा वित्तीय तूट कमी झाली आहे, अशी माहिती भाजपचे मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक यांनी काल ठाण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलताना केले. सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असा हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाण्यातील वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात काल एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष संदीप लेले, ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रवक्ते सागर भदे, डॉ. समीरा भारती, विक्रम भोईर आदीही उपस्थित होते. 2014 मध्ये देशाचा अर्थसंकल्प हा 16 लाख कोटींचा होता. आता तो 56 लाख कोटी इथपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. आज आपली अर्थव्यवस्था जगात 4 क्रमांकावर आहे, परंतु लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर येईल असा आशावादही पाठक यांनी व्यक्त केला. सर्व घटकांना सामावणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये 7 बुलेट ट्रेन, 22 जलवाहतूक प्रकल्प आदींचाही समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, ऊर्जामध्ये सोलरची चालना हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व घटकांना सामावणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये 7 बुलेट ट्रेन, 22 जलवाहतूक प्रकल्प आदींचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, ऊर्जामध्ये सोलरला चालना हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्लॅटफॉर्मवर शौचालय वाढवण्यात येत आहेत. मुंबईकरता लोकलची मागणी आहे. त्यानुसार जास्तीत जास्त लोकल सोडण्यावर भर देण्यात येईल. यामध्ये वातानुकूलित आणि आपोआप दरवाजे बंद होणाऱ्या लोकल सोडणे आदींचा समावेश असणार असल्याची माहिती देखील यावेळी पाठक यांनी दिली. सीतारामजींनी जे पेश केलेलं आहे ते एका महिलेसाठी खरोखरच अभिनंदनीय अशी बाब आहे. या बजेटमधून आपल्याला हेच दिसतं की 2014ला जेव्हा नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी सत्ता स्थापन केली, त्यानंतर त्यांनी एक विचारांची दृष्टी देऊन 2047 पर्यंत विकसित भारत कसा निर्माण करता येईल या दृष्टीने चालू केलेला प्रवास, त्या प्रवासाला अनुसरूनच हे बजेट आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या घडामोडी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा GDPचा वृद्धी दर 3-3.5% आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या इथला दर हा 7.2% आहे. त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय लेवलला हे जेवढे आपले इन्व्हेस्टर्स आहेत यांचा देशावर, देशाच्या नेतृत्वावर आणि त्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजवर विश्वास आहे. मला असं वाटतं कालचं हे बजेट हे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, सर्वांसाठी असं उपयुक्त असे बजेट आहे. म्हाडा आणि महापालिकेच्या वादामुळे रहिवाशांना भुर्दंड, आमदार संजय केळकर यांची यशस्वी मध्यस्थी. म्हाडा आणि महापालिकेतील वादात म्हाडा रहिवाशांसमोर आर्थिक भुर्दंडाचं संकट उभं राहिले. त्यांना आलेल्या लाखो रुपयांच्या मालमत्ता कर देयकांमुळे रहिवासी गर्भगळीत झाले आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानं त्यांना दिलासा मिळालाय. भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांना माहिती देताना म्हाडा आणि महापालिका यांच्यातील वादामुळे म्हाडा रहिवाशांना लाखोंची मालमत्ता कर देयकं आली होती. त्यामुळे रहिवाशांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं होतं. वास्तविकता म्हाडाने हे पैसे भरणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे म्हाडाचे पैसे ठाणे महापालिका देणं लागतं, मात्र महापालिका ते देत नाही. अशात महापालिका लाखोंचे देयकं पाठवून रहिवाशांना वेठीस धरत आहे. याबाबत रहिवाशांनी ही बाब आपल्या कानावर टाकल्यानंतर आपण संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी रहिवाशांना यापुढे देयकं पाठवणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी कबूल केलं असल्याचं केळकर यांनी सांगितलं. दरम्यान महापालिकेतील अभियंता विभागातील कंत्राटी कामगार 10-10 तास काम करूनही त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही. याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. मात्र अद्याप कंत्राटदारानं हा विषय गांभीर्यानं घेतला नसून या तक्रारींकडे कानाडोळा केला आहे. महापालिकेत कंत्राटदार राज सुरू असून त्यांना कुणाचीही भीती राहिली नाही. त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांना हटवण्यात यावं याबाबत आग्रही राहणार असून लवकरच महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कामगार यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. आजच्या या कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या गलथानपणाचा प्रकारही समोर आला. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याबाबत अर्ज केले असून 1 वर्ष उलटूनही फेरतपासणी न झाल्यानं विद्यार्थी हवालदिल झालेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी फेरतपासणी करून देण्याचं कबूल केल्याची माहिती केळकर यांनी यावेळी दिली. आज 83वा जनसंवादाचा आमचा दिवस होता आणि याच्यामध्ये विविध भागामधली विषय घेऊन लोक आले होते. प्राधान्याने सांगायचं म्हणजे महापालिकेमध्ये जो इंजिनिअरिंग विभाग आहे तर कामगार 10-10 तास काम करतात आणि त्यांना साधं किमान वेतन देखील देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. वास्तविक मागच्या आठवड्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यांदा तुम्ही बोलवून किमान वेतन द्यायची त्याला नोटीस द्या आणि अजूनही झालेलं नाही. त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये आता मी स्वतः अधिकारी, तो कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार, शेवटी हा कष्टकरी माणूस आहे आणि त्याला जर योग्य पद्धतीने त्याचा मोबदला जाणीवपूर्वक दिला जात नसेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरना, कारण कॉन्ट्रॅक्टर राज चालू आहे महापालिकेमध्ये आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणाची काही भीती नाही आहे, मनमर्जी चालू आहे आणि त्याच्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत घालून त्यांना पहिले काढून टाकायला पाहिजे. अशा प्रकारची या पुढच्या काळामध्ये भूमिका घ्यायला लागेल, कारण की कष्टकऱ्यांना योग्य पद्धतीने जर कॉन्ट्रॅक्टर न्याय देत नसेल तर ते योग्य नाही. त्याच्याबरोबरच म्हाडा आणि महापालिका यांच्या आपापसातल्यामुळे
तिथे म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना लाखो रुपयाची प्रॉपर्टी टॅक्सची बिलं आलेली आहे. म्हाडाचे पैसे जे आहेत ते महापालिका देणं लागतं आणि महापालिका ते पैसे देत नाही आणि महापालिका प्रॉपर्टी टॅक्स भरण्याकरता तिथल्या निवासी जिथं रहिवाशांना ओलीस ठेवतं, त्यांना वेठीस धरतं की त्यांनी भरायला पाहिजे. वास्तविक ते म्हाडाने भरणं बंधनकारक आहे. तर त्या संबंधामध्ये देखील संबंधितांशी माझा चर्चा झाली आणि त्यांनी ते मान्य केलं आणि रहिवाशांना कुठल्याही प्रकारे या संबंधामध्ये त्रास दिला जाणार नाही. बाकीची निरनिराळी फसवाफसवीची तर प्रकरणं नेहमीप्रमाणे आलेलीच आहेत. काही तर रिचेकिंग करता दिलेलं पुणे विद्यापीठामध्ये ते एक वर्ष झालं ते रिचेकिंगचा काही निर्णयच आलेला नाही आणि त्याच्यामुळे तिथेही संबंधितांना आपण संपर्क केला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आता आश्वासित केलं आहे आणि त्यामुळे असे विविध पोलीस स्टेशनचे असतील किंवा फसवणुकीचे असतील असे विविध विषय घेऊन लोक याही वेळेला या जनसंवाद कार्यक्रमामध्ये आले होते. जवळजवळ 50% लोकांचे प्रश्न जे आहेत ते ऑन दी स्पॉटच आपण सोडवले आणि उरलेले जे आहेत त्याचा पुढच्या काळामध्ये पाठपुरावा केला जाईल.